ही विनंती करतोय आपण एकही जण आता घोषणा देणार नाही, झंडे वाजवणार नाही, काही नाही. मी सांगतोय फक्त 2 मिनिटं. पहिली गोष्ट, आपल्याकडे आता जिल्हा परिषदेचे सीओ साहेब येत आहेत. अर्ध्या तासामध्ये जे होतील ते आपल्याला लेखी देणार आहेत. किती दिवसात पाणी कशा पद्धतीनं मिळेल, कसा पुरवठा करणार आहे. आणि विशेष म्हणजे ते आपल्या कोणत्याही पदाधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करणार नाही असा त्यांचा शब्द दिलेला आहे. आणि आपल्यालाही प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. आपण कुठेही रोड बंद केला नाही आणि करणार नाही, टाळ्या वाजू नका. आणि आपल्याला प्रशासनाला त्या ठिकाणी मदतच करायची. पोलीस बांधव आपल्यासाठी आहेत. पोलीस बांधवाला वेगळी करणं एक मिनिट ऐकून घ्या. उचलून घेऊन उचलून लागला असं ना तर जातो एवढ्या राड्या एक 2 मिनिटं ऐकून घ्या. तयार झाले. आपल्यासाठी पाणी महत्वाचं आहे. आणि पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी असं समजूया की आपले बांधव आपलं त्या ठिकाणी रक्षण करतात. मी मार खाल्लाय, आता तो माराचा आता विषय नको आहे. आपल्याला ते पाणी द्यायला तयार आहे. आपल्या एकाही पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याने आज शब्द पण देत आहेत. आपण त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने जाऊया. आता दिलेलं त्या ठिकाणी त्यांनी काय काय लिहून देतात माझी विनंती आहे. एका तासात कोणी हल्ले वाजू नका. काही कुठे एका तासात सगळं संपेल आणि आपण शांतीच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन केलं. पहिलेच आंदोलन आपण शांतीच्या मार्गाने करणार होतो, पण त्याचा वेगळंच त्या ठिकाणी गोष्टी घडल्या. ज्या घडल्या त्या घडल्या. आपल्याला पाणी महत्वाचं आहे. पाणी यासाठी आपण जनतेसमोर काढतोय. पाणी आपल्याला भेटलंच पाहिजे, ते आपल्या हक्काचं आहे. आणि आजही माझी मागणी ठाम आहे, पाणी भेटलंच पाहिजे. म्हणजे असं काही आम्ही घाबरलो वगैरे असं नाही आहे. मार बसेल काय होईल, पण पाणी आपल्याला भेटणार आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासनासमोर थांबलो नको आहे. आंदोलन आपण इथं त्या ठिकाणी आल्यानंतर ते येतील आता आणि अर्ध्या तासात क्लिअरिटी करतील. ते तुम्हाला सगळं सांगतील. त्यांना विनंती करेल की तुमच्यासोबत बोला. म्हणजे माझ्यासोबत याचा नोंद करून काही फायदा नाही. ठीक आहे, 10-15 मिनटं फक्त संयम बाळगा. एक विनंती आहे सगळ्यांना, आपले जे बांधव असतील त्यांनी पाणी बिनी द्यायला तरी जायचं तरी ते थोडं शांत बसा.